वेलकम. थँक्यू. येस. मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जी टीम आहे RCM दिलसे, या सर्व टीमचं हार्दिक स्वागत आहे. आणि एक विषय आपण 15 दिवसापूर्वी समजून घेतला होता की आपण जी आपली कंपनी आहे RCM, याच्यासोबत जे आपण न्यूट्रिशनल सप्लिमेंट जे विकतोय, जे शेअर करतोय, तर याच्यातला सगळ्यात मोठा जो प्रश्न असतो समोरच्याच्या डोक्यामध्ये की हे सप्लिमेंट मी का घ्यावे, वाय न्यूट्रिशनल सप्लिमेंट इज इम्पॉर्टंट. माझ्या पूर्वजांनी कुणी घेतले नाही, माझ्या आजूबाजूचे कुणी घेत नाहीत, आणि मी हे का घ्यावं, हा जो प्रश्न असतो, या प्रश्नाचं सायंटिफिक उत्तर आपण त्या मीटिंगच्या माध्यमातून मिळवलं होतं, समजून घेतलं होतं. आणि जसं आता सानप सरांनी सांगितलं की बऱ्याच जणांनी ती रेकॉर्डिंग परत परत पाहून परत तो विषय समजून घेतला होता. मित्रांनो, तो विषय सुरुवातीला घेण्याचं कारणच हे होतं की जोपर्यंत आपले कन्सेप्ट पूर्ण होत नाहीत, आपल्याला संपूर्ण गोष्ट व्यवस्थितपणे समजल्या जात नाही, तोपर्यंत तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येत नाही. आणि एकदा तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये जर दिसून नाही आला, तर समोरच्या व्यक्ती सुद्धा आपले सप्लिमेंट घेणार नाहीत. त्यामुळे तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आला पाहिजे. आणि कॉन्फिडन्स फक्त नॉलेज नसेल, तर विदाउट नॉलेज कॉन्फिडन्स येणार नाही. एक साधी गोष्ट सांगतो. एक पण 30-35 वर्षापूर्वी गॅस, आपण किचन मध्ये जो गॅस वापरतो LPG, तर ते भीत होत्या सगळ्या महिला की नको, तो बॉम्ब आहे, काय कशाला एवढा मोठा लावायचा, आग लागली, स्फोट झाला, भीती वाटायची. इलेक्ट्रिसिटीची भीती वाटायची पूर्वीच्या काही लोकांना. आणि जसे त्याची माहिती झाली की आता इलेक्ट्रिसिटी गेली की आपण फोन करतो MSEBच्या ऑफिसला, कसं काय गेली लाईट. म्हणजे जो कॉन्फिडन्स येतो हा नॉलेज मधून कॉन्फिडन्स येत असतो. आपण जर एखाद्या गोष्टीचं परिपूर्ण नॉलेज जर घेतलं, तरच आपल्याकडं त्या गोष्टीविषयी कॉन्फिडन्स राहील. त्यामुळं आपण तो पहिल्यांदा विषय घेतला होता. आज 30 ते 40 मिनिट आपण सोबत राहणार आहोत. आणि न्यूट्रीचार्ज ज्या प्रोडक्टनं या भारतामध्ये आलं, जे आपलं बेस रेंजचं सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे न्यूट्रीचार्ज मॅन. या न्यूट्रीचार्ज मॅन विषयी आज आपण 30 ते 40 मिनिटांमध्ये माहिती शेअर करणार आहोत. आपले काही प्रश्न असतील त्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. आणि आपल्या मनामधले कुठलीही शंका असेल न्यूट्रीचार्ज मॅन विषयी, या प्रोडक्ट विषयी, त्या प्रोडक्टचं आपण निरसन, तुमचं 100% तुमच्या शंका निरसन करण्याची गॅरंटी मी देतो. मित्रांनो, 2011 पासून न्यूट्रीचार्ज कंपनी सुरू झाली आणि प्रोडक्ट RCM सोबत टायअप झाले. आणि 2014 पासून मी या कंपनी सोबत ट्रेनर म्हणून काम करतोय. म्हणजे जवळपास 11 वर्ष मला पूर्ण झालेत. 12 वर्ष आहे आता. 11 वर्ष पूर्ण माझ्याकडे अनुभव आहे न्यूट्रीचार्ज सोबत काम करण्याचा. फील्डवरचे अनुभव आहेत, टेक्निकल नॉलेज आहे. आणि ज्या सर्व जसं न्यूट्रीचार्जचा प्रवास आहे, हा प्रवास मी फार जवळून पाहिला आहे. आणि होतंय काय की नेहमी हिंदी मीटिंग घेत असतो, मला मोजक्याच मीटिंग मिळतात की ज्यामध्ये मला मराठी बोलता येतं. आणि त्यामुळे मी एक्साइट होतो की चला मराठीत आपल्याला बोलायला मिळाले आणि हा विषय मराठी भाषेतून समजून सांगता यायला पाहिजे. आपण बऱ्याचदा हिंदी मीटिंग करतो, परंतु ज्यांच्याशी आपल्याला कनेक्ट व्हायचं असतंय, मॅक्झिमम आपली टीम ही महाराष्ट्रातून आहे. आणि आपण ज्यांना समजून सांगायला जातो ते सगळे मॅक्झिमम लोक मराठी भाषिक असतात. म्हणून जर आपण मराठीतून समजून सांगू शकलो तर ते आणखीन इफेक्टिव्ह होतंय असं मला वाटतंय. त्यामुळे आपण ही मीटिंग मराठीमध्ये घेत आहोत. न्यूट्रीचार्ज मॅन हे पुरुषांसाठीचं एक आदर्श डेली सप्लिमेंट आहे. डेली सप्लिमेंट का घ्यायचं, सप्लिमेंट का घ्यायचं, तर याचं एका वाक्यात उत्तर आहे की आपला RDA पूर्ण करायचा म्हणून सप्लिमेंट घ्यायचं. कुणी जर विचारलं का घ्यायचं मी हे, तर एका वाक्यात उत्तर द्या, म्हणजे त्याला प्रश्न निर्माण होऊ द्या. का घ्यायचं, तर मग तुम्ही तुमचा RDA पूर्ण होण्यासाठी घ्यायला पाहिजे. मग त्याचा पुढचा प्रश्न येतो की RDA म्हणजे काय आणि तो पूर्ण झाला नाही तर काय होईल. बऱ्याच लोकांना RDA माहित नाही. रेकमेंडेड डेली अलाउन्स. WHO न स्वस्थ राहण्यासाठी प्रत्येक पुरुषांनी कुठले पोषक घटक किती घेतले पाहिजेत यासाठी गाईडलाईन्स दिल्या आहेत. कुठलाही पोषक घटक कितीही घेऊन उपयोग होणार नाही. ते व्यवस्थित प्रमाणामध्ये घेतले गेले पाहिजे. आणि ते 7 पोषक घटक आपण पाहिले होते. हे 7 पोषक घटक आपण व्यवस्थित प्रमाणात घेतले पाहिजेत, तर आपण स्वस्थ राहू. आणि जर घेतलं नाही तर आपलं स्वास्थ्य आपण अस्वास्थ्य होत, आपल्याकडं आजारपणाला आपण निमंत्रण देऊ. RDA पूर्ण होण्यासाठी आपल्याला
न्यूट्रिशनल सप्लिमेंट घेतल्या गेलं पाहिजे. हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. मग हे RDA WHO न रेकमेंड केले आहेत. WHO सगळ्या जगासाठी गाईडलाईन्स देत असतं. त्या गाईडलाईन्स आपल्या भारतामध्ये 2 संस्था आहेत, त्यांचे नाव तुमच्याकडे असू द्या. एक संस्था आहे NIN, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, आणि दुसरी संस्था आहे ICMR, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च. या 2 संस्था WHO न दिलेल्या गाईडलाईन रिवाइज करतात. आपल्या भूभागानुसार, आपल्या लोकानुसार, आपल्याकडच्या अन्नधान्याच्या, आपल्या जेवणाच्या पद्धतीनुसार त्या गाईडलाईन एकदा रिवाइज केल्या जातात. म्हणजे WHO न सांगितलं ते 100% जशास तसं लागू होत नाही. त्या एकदा रिवाइज केल्या जातात आणि मग ते आपल्यासाठी RDA ठरवतात की तुम्ही कुठला खाद्यपदार्थ किंवा कुठलं पोषक घटक किती घ्यायला पाहिजे. मग सध्या काय कंडिशन आहे आपल्या भारतामध्ये, चला आपण पाहूया. एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला न्यूट्रिचार्ज मॅन या प्रोडक्ट विषयी आपण माहिती घेऊया. न्यूट्रिचार्ज मॅन घ्यायचे आपल्याला आपला RDA पूर्ण करण्यासाठी. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. कुणी जर विचारलं एका वाक्यासाठी की आपल्याला RDA पूर्ण करायचा आहे म्हणून आपल्याला न्यूट्रिचार्ज मॅन घेतलं पाहिजे. परिस्थिती काय आहे की पुरुषांना, जे कोणी पुरुष आहे त्या पुरुष मंडळीला, आता महिला मंडळीला सुद्धा, पण इथं पुरुषाची गोष्ट झाली म्हणून पुरुषांना कामासाठी बाहेर जावं लागतं आणि पुरुष मंडळी वेगवेगळी कामं करतायत. मला आता आरिफ साहेब दिसत आहेत जे टेलरिंगचं काम करतायत, आहे की नाही. बाहेर आणखी सुद्धा त्यांचं रात्री 9 वाजे तर त्यांचं काम सुरू आहे, 9 वाजून गेलेत, काम करतायत. काम करण्यासाठी वेगवेगळं काम करतात. आपण आता कुणी रिक्षा चालवण्याचं काम करते, कुणी ऑटो चालवायचं काम करते, कोणी मिस्त्रीचं काम करते. म्हणजे काही शारीरिक कष्टाचे काम करतात आणि काही जण फील्ड वर्कचे काम करतात. काही जण मात्र एका जागेवर बसून मानसिकरित्या थकण्याचे काम करतात. वेगवेगळ्या प्रकारचे काम पुरुषांना करावे लागतात. आणि होतं काय की या पुरुष मंडळीला नेमकं दिवस पूर्ण झालेला नसतो, परंतु त्यांची ऊर्जा संपत येते. एकदम सोप्या भाषेत आपण पाहूया. दिवस संपलेला नसतो, दिवस संपलेला नाही, परंतु त्यांची ऊर्जा संपलेली आहे. मग होतं काय ते मी तुम्हाला एकदम सोपं समजून सांगतो. बोलण्यासाठी सखारामजी बोलताय ना आपलं, 1 मिनिट. अनम्यूट होत आहे. सखाराम तुरा का सर? हा, लाल शर्ट वाला दिसत. गणेशजी बोलता येईल म्हणजे त्यांना टाकले सर मी अनम्यूटचं ऑप्शन टाकले. नाही, मी सुद्धा देतो मला तुरा सुद्धा साहेब स्वतःला अनम्यूट करा. बोला सर. ओके ओके. कुठला मोबाईल आहे तुमच्याकडं? आपला रेडमी सर आहे. रेडमीचा मोबाईल आहे. आता सखारामजीकडे रेडमीचा मोबाईल आहे. आता सखारामजी काय झालं, गडबडीमध्ये एका दिवशी तुम्ही कामासाठी बाहेर गावी गेले आणि तो मोबाईल चार्ज नव्हता, तो एकदम 20% चार्ज होता आणि दुपारी 12 वाजेपर्यंत तुमचा मोबाईल एकदम 10% चार्जिंगवर आलाय आणि तुमचं चार्जर तुमच्या सोबत नाहीये मोबाईलचं. काय करताल बरं? तर चार्जर नसला तर मग काही पर्यायच नाही सर. पर्याय नाही. मग आपण काय करतो, सहसा काय करतो, आपण मागतो कोणाला तरी चार्जर द्या बाबा, कोणाकडे असेल तर चार्जर द्या, मी काय करतो माझा मोबाईल चार्ज करतो. बरोबर आहे? बरोबर सर. बरं, तुमचा रेडमीचा मोबाईल आहे परंतु ते रेडमीचं चार्जर नाही, ते विवोचं चार्जर सापडलं. एक जण मला आहे बा विवोचं बसतंय बरोबर. आपण काय करतो, एक भागवायचं काम कर. हा बिलकुल भाऊ घेतो बा, विवोचं चार्जर आहे, ओप्पोचं चार्जर आहे. रेडमीला विवोचं चार्जर येतं, ओप्पोचं चार्जर येतं, सॅमसंगचं चार्जर येतं. आपण ते चार्जर घेतो बा, माझा फोन चार्ज करू द्या, 20-30% चार्ज होऊ द्या, मग मी तुमचं चार्ज तुम्हाला परत करतो. बरोबर आहे की नाही? येस सर, बरोबर. दिवसभर आपलं काम धकलं पाहिजे तेवढी बॅटरी आपण चार्ज करून घेतो. बरोबर आहे मित्रांनो? बिलकुल असंच होतंय आपल्याला. आता माझ्याकडे हा विवोचा मोबाईल आहे, माझ्याकडे ऍपल वगैरे नाही, विवोचाच मोबाईल आहे. हा विवोचा मोबाईल जर मी गेलो आणि मला चार्जिंग कमी असेल तर मी बघतो कुठलं तरी चार्जर आहे त्याला चार्जिंग करतो. बरोबर आहे? 20-30-40% आपण चार्ज करून घेऊ. बरोबर आहे? येस सर. येस सर. असंच होतंय. हो येस सर. असंच होतंय मित्रांनो. बिलकुल एक पुरुष जर त्याचा मोबाईल चार्ज पूर्ण झाला नाही, 10% चार्जिंग त्याची राहिली तर तो काय करतो,
कुठलं तरी चार्जर घेऊन तो मोबाईल चांगला चार्ज करायचा प्रयत्न करतो. काय त्याला संपर्क करायचा आहे, बाहेर गावी गेलेला आहे, त्याला काय करायचं, घरी फोन करायचे, मित्रांना फोन करायचे, अशा वेळेस तो दुसरं चार्जर वापरतो मोबाईलसाठी. ही गोष्ट झाली मोबाईलची. आता आपण परत आपल्या चार्जिंग विषयी बोलूया. जर आपण घरून फुल चार्ज होऊन बाहेर नाही पडलो तर, आपण जर घरून फुल चार्ज होऊन बाहेर नाही पडलो तर 2 वाजता, दुपारी 3 वाजता, 3 वाजल्यानंतर आपली बॉडीची चार्जिंग उतरायला लागते आणि मग आपण वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला चार्ज करायला लागतो. काही लोक असं चार्ज करतात स्वतःला, बघितलं असेल तुम्ही. थोडं काम Yes, झालं sir. की ते चार्ज. आता तो काय करायलाय, सकारामची काय करतोय तो, हा स्लो करतोय. सकारामजी हा बोला सर. काय करतोय हा माणूस? हा सिगारेट पितो. हा सिगारेट पितोय. आता असं आज नंतर त्याला असं, उद्यापासून त्याला सिगरेट पितो नाही म्हणायचं, तो म्हणायचं तो चार्जिंग करतोय स्वतःला. त्याला काम करायचं, त्याची चार्जिंग कमी झाली, त्याची बॅटरी डाऊन झाली, तो चार्ज करतोय. काही जण यानं चार्ज करतात स्वतःला, काही जण यानं चार्ज करतात. तुम्ही पाहिलं असेल दुपारी 3-4 वाजल्यानंतर तुम्हाला चहाच्या टपऱ्यावर, चहाच्या हॉटेलमध्ये गर्दा झालेला दिसेल. कशामुळे गर्दा झालाय, ते स्वतःला आणखीन 3च वाजले, 4च वाजले, त्याला आणखीन काम करायचंय. दिवस संपलेला नाही परंतु चार्जिंग संपली, मग ते चार्ज करायला लागले स्वतःला. काही जण पाहिलं सिगरेट, बिडी, चहा, गुटखा, मावा, खर्रा, हे काय करतोय, हा गुटखा नाही खात, हा स्वतःला चार्ज करायला. आता त्या असं म्हणू नका तो गुटखा खातोय, तो चार्ज करायला स्वतःला, कारण ते चार्जिंग संपली. मग काही जण नंतर या चार्जिंग कडे वळतात, अतिशय धोकादायक चार्जिंग कडे. बरोबर आहे, काही तुम्ही पाहिलं असेल, ही चार्जिंग सुद्धा काही जण करतात. मित्रांनो, जर आपण स्वतःहून पूर्ण चार्ज होऊन जर गेलो तर आपल्याला या चार्जिंगची गरज पडणार नाही. हा एक मुद्दा आपल्याला समजून सांगायचा आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल, जर तुम्ही हा फोन नेहमी दुसऱ्या चार्जनं चार्ज करीत जर गेले तर काय होतं, या मोबाईलची बॅटरी काय होते, फुगते, बॅटरी मोठी होते. फुगणार तर. बरोबर आहे, फुगणार. फुगलेली येस. दिसेल तुम्हाला, मोठी झालेली येस. दिसेल. आणि जे लोक बाहेरच्या दुसऱ्या गोष्टीने चार्ज करतात ते सुद्धा बॅटरी मोठी झाली दिसते, पोट मोठं झालं दिसेल तुम्हाला. कशामुळे झालंय, दुसऱ्या चार्जर चार्ज करायला लागतो, परफेक्ट चार्जर तो वापरत नाहीये, म्हणून त्याची बॅटरी फुगली. आणि तुम्हाला अशा फुगलेल्या बॅटरीचे खूप लोक तुम्हाला दिसतील, कारण की ते परफेक्ट चार्जरनं चार्ज करत नाही आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे इथं, हा अर्चनाताई काय बोलू इच्छितात, अर्चनाताई जय श्याम सर. बोला. आवाज येतोय ना? हो येतोय येतोय. हा, येतोय. हा. सर तुम्ही म्हणाले की आता जे दाखवले तुम्ही सगळे फोटोज वगैरे, त्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांनी म्हणजे चार्ज करतायत लोक स्वतःला. मग जर तुम्ही हे न्यूट्रीचार्ज वगैरे घेतलं तर म्हणजे ही व्यसनांची गरज लागणार नाही, म्हणजे मग हे जर न्यूट्रीचार्ज घेतलं तर व्यसन सुटेल का असं? यस यस, मी पुढे पुढे आपण ही गोष्टच पुढे पुढे मी क्लिअर करणार आहे. शेवटी ज्यावेळेस ट्रेनिंग शेवटाकडे जाईल का, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होऊन जाईल. ओके. हा, मला ओके फक्त इथं, ओके, हा थँक्यू सर. इथं सुरुवातीला फक्त एक मुद्दा मला मांडायचा होता की मॅक्झिमम लोक स्वतःला व्यसनाकडे का वळतायत, सुरुवातीच्या काळामध्ये किक येण्यासाठी. काम बाकी आहे, तुम्ही पहा, मिस्त्री लोक असतील, आता काही इंजिनियर्स असतील, ते सुद्धा किक येण्यासाठी काही ना काही घेतात. त्यांची ऊर्जा डाऊन झालेली असते, काम तर फार मोठं दिसतंय. जर आपण घरूनच पूर्ण चार्ज करून जर त्या माणसाला पाठवलं सुरुवातीपासून, तर ते आपल्या ज्या सवयी आहेत, पहा मी हा मुद्दा परत येतो, बरं झालं ताईने मला इथे थांबवलं, परत हा मुद्दा मी परत क्लिअर करतो. पहा, आपण आपलं जीवन अपग्रेड केलंय, सायकलवरून मोटरसायकल, मोटरसायकलवरून कार, बरोबर आहे, टीव्ही सुद्धा आपण अपग्रेड केलाय, या गोष्टी अपग्रेड केल्यात, परंतु आपण आपल्या स्वास्थ्याच्या सवयी कधी अपग्रेड करणार आहेत, स्वतःला चार्ज करायच्या सवयी कधी अपग्रेड करणार आहेत, हा तो मूळ प्रश्न आहे. मग ही जबाबदारी आपल्यावर आहे. आता होतंय काय की या सगळ्या ज्या आधुनिक काळामध्ये इतकं आपल्याला काम करावं लागतंय, आणि आरसीएम मध्ये जे काम करतायत तिथं 2-2, 3-3 कामं करतायत, स्वतःच एक रेग्युलर काम करतायत, परत एक काम करतायत, 2-2, 3-3 कामं करतायत. त्यामुळं काय होतंय, अवेळी खाणं होतंय. पहिली गोष्ट होती अवेळी खाणं. दुसरं, अवेळी खातात तर अवेळी पौष्टिक खातात का, तर अजिबात नाही. अवेळी जे जंक फूड खातात. कुठलं कुठलं जंक फूड खातात, मुंबईचा माणूस असेल तर तो वडापाव खाईल, पुण्याचा माणूस असेल तर तो मिसळपाव खाईल,
बरोबर आहे. मुंबई नंतर पुणे मिसळपाव खाईल, तुमच्या नगरकडे आलं तर ते सामनबाईचा काय आहे वडापाव तो खाईल, विदर्भाकडे आलं शेगावला तर शेगाव कचोडी खाईल, अमरावतीमध्ये गेलं तर गिला वडा खाईल, नागपूरमध्ये गेलं तर तर्री पोहा खाईल, पुढे बालाघाटकडे जर गेला तर तो जिलेबी पोहा खाईल. मी इतकं सगळं फिरतोय रेग्युलर. तर मला माहित आहे की सगळेजण काय खातात, ते बाहेरचं जंक फूड खातायत आणि ते जे खाताय ते शरीरामध्ये व्यवस्थितपणे ऍब्सॉर्ब सुद्धा होत नाही आणि त्यामुळं पर्याप्त मात्रामध्ये त्यांच्या शरीराला पोषण मिळत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जसजसं वय वाढतंय तस तसं त्यांच्या शरीराची ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी होते. दुसरा मुद्दा काय आहे, आपण हेल्थ सप्लिमेंट का घेतलं पाहिजे? वय वाढल्यानंतर आपल्या शरीराची ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी होते. जसं मी आहे, त्यानंतर कोणी सिनियर असेल माझ्यापेक्षा आणि एक लहान मुलगा आहे 18 वर्षाचा 20 वर्षाचा. आम्ही तिघांनी एक ग्लास दूध जर पिलं तर त्यामधून कॅल्शियम आणि प्रोटीन त्या 18-20 वर्षा मुलाचं शरीर जास्त ऍब्झॉर्ब करेल, त्यापेक्षा कमी माझं शरीर ऍब्झॉर्ब करेल. आणि जो सिनियर सिटीजन आहे त्याचं शरीर आणखीन कमी त्याच दुधातून कमी प्रोटीन आणि कॅल्शियम ऍब्झॉर्ब करेल. कारण की जसं वय वाढतंय तसं ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी सुद्धा कमी व्हायला लागते. हा दुसरा मुद्दा. न्यूट्रिशनल सप्लिमेंट का घेतलं पाहिजे? न्यूट्रिचार्ज मॅन, तुमचं वय वाढल तसं तुमची ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी होईल. त्यामुळे तुम्हाला थकावट येईल, तुमच्या चेहऱ्यावर लवकरच वयाचा परिणाम दिसायला लागल, चेहऱ्यावर सुरकुत्या पडत्याल, दृष्टी कमजोर व्हायला लागल आणि दीर्घकाळ जर पोषणाची कमतरता जर राहिली तर तुम्हाला लाईफस्टाईल डिसीज होण्याचा धोका असतो. लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजे असे आजार जे कुठल्या व्हायरसनं, कुठल्या बॅक्टेरियानं, कुठल्याही संक्रमणानं होत नाही, तर आपलं शरीर स्वतः तयार करते. जसं हाय ब्लड प्रेशर, याचा ना डास आहे, ना व्हायरस आहे, ना कुठला बॅक्टेरिया आहे, ना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो. हे आपलं स्वतः शरीर तयार करते. डायबिटीज आपलं शरीर स्वतः तयार करते. लाईफस्टाईल डिसीज. त्यानंतर जर दीर्घकाळ पोषणाची कमतरता तुमच्या शरीरात जर राहिली तर तुमची इम्युनिटी कमी होते, रोग प्रतिरोधक क्षमता कमी होते, कार्यक्षमता कमी होते आणि जीवन निरस आणि उबाऊ होते. दीर्घकाळ पोषणाची कमतरता जर राहिली तर तुमची इम्युनिटी सुद्धा कमी होते आणि इम्युनिटी कमी जर झाली तर तुम्ही साथीच्या साध्या रोगाला सतत बळी पडताल, सतत आजारी होताल. मग न्यूट्रीचार्ज मॅन घेतल्यानं आम्ही कधीच आजारी पडणार नाहीत का? हा दुसरा प्रश्न येऊ शकतो. तर काय उत्तर द्यायचं? याचं उत्तर असं द्यायचं की तुमची रोग प्रतिरोधक क्षमता वाढेल, म्हणजे तुम्ही आजारी कमी पडा आणि जरी आजारी पडले तर रिकव्हरी टाइम तुमचा कमी राहील. म्हणजे पूर्वी आजारी पडल्यानंतर तुम्हाला बरं व्हायला 8 दिवस लागायचे, आता तुम्ही 3 दिवसात बरे व्हाल. फरक काय पडेल? मग एखादा जर डेली विजेसवर काम करणारा व्यक्ती असेल, एखादा व्यावसायिक व्यक्ती असेल, तो जर आजारी पडत असेल आणि त्याचा व्यवसाय बंद राहत असेल तर त्याचं नुकसान आहे ना. मग तो तिसऱ्या दिवशी जर कामावर जाऊ शकला तर तो त्याचे पैसे त्यातून निघतील. रोग प्रतिरोधक क्षमता पाठीमागे कोविडमध्ये आपण पाहिली, ज्या कुणाला व्हायरसची बाधा झाली, काही लोक घरी औषधोपचाराने नीट झाले, काही डॉक्टरांच्या गोळ्याने नीट झाले, काही जणांना ऍडमिट व्हावं लागलं, काही जणांना ऑक्सिजन लावावा लागला, काही जणांना आयसीयू मध्ये भरती व्हावं लागलं आणि काही जण निघून गेले. व्हायरस एकच होता, परिणाम वेगवेगळे रोग प्रतिरोधक क्षमतेनुसार झाले. म्हणून रोग प्रतिरोधक क्षमता चांगली असणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुमची इम्युनिटी वाढते, कार्यक्षमता वाढते आणि मग आपल्या भोजनातून आपल्याला सर्व व्हिटॅमिन मिनरल्स मिळत नाहीत. त्यामुळं आपलं भोजनाला संपूर्ण भोजन बनवायचं काम न्यूट्रीचार्ज मॅन करतोय. आपण घेत असलेला आहार प्लस न्यूट्रीचार्ज मॅन इक्वल टू आपला संपूर्ण आहार. आपण घेत असलेला आहार सोबत न्यूट्रीचार्ज मॅन जर घेतलं तर आपल्याला लागणारे सर्व पोषक घटक या दोन्हीच्या संयोगानं आपल्याला मिळतात. मग काय न्यूट्रीचार्ज मॅन मध्ये? न्यूट्रीचार्ज मॅन हे भारतीय पुरुषांचं रोजचं भोजन लक्षात घेऊन बनवलेलं एकदम
असरकारक आणि सुरक्षित सप्लिमेंट आहे, ज्यामध्ये 13 न्यूट्रिएंट्स आहेत. या 13 न्यूट्रिएंट्स मध्ये 13 व्हिटॅमिन, 13 मिनरल्स, 4 बोटॅनिकल्स आणि 3 अमायनो ऍसिड्स यामध्ये आहेत. असे 33 न्यूट्रिएंट्स आहेत. 13 व्हिटॅमिन्स इथं तुम्हाला यादी आहे. 13 व्हिटॅमिन्स कुठले आहेत? व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B12, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन के, बायोटीन आणि व्हिटॅमिन डी असे 13 व्हिटॅमिन आणि 13 मिनरल्स. कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक, आयरन, मॅग्नीज, कॉपर, बोरॉन, आयोडीन, मॉलिब्डेनम, सेलेनियम आणि क्रोमियम असे 13 मिनरल्स आहेत. सोबत 4 बोटॅनिकल्स आहेत. ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट, बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि लाइकोपीन. सोबत 3 अमायनो ऍसिड्स आहेत. एल लायसिन, एल आर्जिनिन आणि एल मिथ्योनिन. आता हे सगळे काय काम करतात? सानप साहेब, पूर्वी मी ट्रेनिंग द्यायचो ना, तर हे 33च्या 33 न्यूट्रिएंट्स यांना कसे काम करतात हे सगळं एकेकाचं सांगू शकतो. परंतु आपल्याला एका एका व्हिटॅमिन मिनरलचं लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की सांग बाबा, तुझ्या शरीरामध्ये कुठल्या व्हिटॅमिनची कमतरता असं तुला वाटतंय, त्यांना कुठलंही नाव सांगू ते न्यूट्रिशन मॅन मध्ये आहे. सोपं, एकदम सोपं. आणि आता मी तुम्हाला पुढच्या 10 मिनिटांमध्ये हे व्हिटॅमिन एकत्रितपणे कसे आपल्या शरीरासाठी कामाचे आहेत ते आपण पाहू. आणि आपलं वैशिष्ट्य आहे की यामध्ये 4 बोटॅनिकल्स आहेत. ल्युटीन, लाइकोपीन, ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट आणि बीटा कॅरोटीन. हे बोटॅनिकल्स तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याच प्रॉडक्ट मध्ये दिसणार नाही. कारण या बोटॅनिकल्सची वैशिष्ट्य असं आहे की हे आपल्या भोजनात नसतात. एकतर हे एकदम खतरनाक आजारांचा धोका कमी करतात, आपला स्टॅमिना वाढवतात आणि हृदय, डोळे या सर्व आंतरिंद्रिय जे आहेत आपले त्यांची रक्षा करतात. हे बोटॅनिकल्स यासाठी काम करतात. यामध्ये काही अँटीऑक्सिडंट आहेत. अँटीऑक्सिडंट आहेत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, सेलेनियम, क्रोमियम, मॅग्नीज, झिंक हे अँटीऑक्सिडंट आहेत. अँटीऑक्सिडंट काय काम करतात? अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करतात. अँटीऑक्सिडंट जर घेतले नाही तर आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. फ्री रॅडिकल्स म्हणजे काय? तर फ्री रॅडिकल्स म्हणजे अस्थिर अणू. म्हणून जी अस्थिर अणू कसं सांगायचं, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. आपण 7वी 8वीला बघितलं, मधात असतो केंद्रक, बाहेर कक्षामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. याच्यामध्ये याला शेवटचा एक त्याचा इलेक्ट्रॉन हरवलेला असतो आणि ते काय करतात, तो इलेक्ट्रॉन शोधित असतात किंवा त्यांचे काही इलेक्ट्रॉन्स हरवलेले असतात. सोपं करून सांगता, हा मुद्दा जर तुम्हाला कळाले, आज 2च मुद्दे सांगणार आहे मी तुम्हाला. फ्री रॅडिकल्स आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स एवढंच सांगणार आहे. समजा सगळ्यांनी ठरवलंय की आपल्याकडे 100 रुपये, आपल्याला 100ची नोट पूर्ण करायची. आता मला लागतं, मनोजी तुमच्याकडे आहेत 90 रुपये आणि तुम्ही असं घरून ठरवून निघले की मला आता 100 रुपये करायचे, बरोबर आहे? येस सर. मग तुम्ही काय करताल? सखारामजी आहेत, मी आहेत, गणेशजी आहेत, सानप साहेब आहेत. तुम्ही सखारामजीकडे गेले, सखारामजीकडे चिल्लर आहे, 100 रुपये त्यांचे कंप्लीट आहेत. पण तुम्ही त्यांच्याकडून काय केले? 3 रुपये घेतले हिसकून. त्यांच्याकडून 3 रुपये घेतले. आता सखारामजीकडे किती झाले? त्यांच्याकडे 100 होते. आता किती झाले सखारामजी तुमच्याकडे? 97. आता सखारामजीकडे 97. पण सखारामजी सुद्धा घरून ठरवून आले की मला बी 100 रुपये करायचे होते. त्यांचे आता कमी झाले. त्यांच्याकडे झालं 97, तुमच्याकडे झालं 93. तुमचे 100 कंप्लीट नाही, त्यांचे 100 कंप्लीट. तुम्ही परत माझ्याकडे आले, माझ्याकडून 2 घेतले, तर मी झालो 98 वर मी पण आलो, तुमचे झाले 95. मग परत तुम्ही गणेशजीकडे गेले, गणेशजीकडून 2 घेतले, तुमचे झाले 97, सखारामजीचे 97, गणेशजीचे 98, माझे 98. आपण सगळेजण पुन्हा 2-2, 3-3 रुपये शोधायला लागलो. अगोदर फक्त तुम्हालाच पैसे हवे होते, आता प्रत्येकाला पाहिजेत. प्रत्येक जण एकमेकाकडून हिसकून घ्यायला लागले. म्हणजे जो शांतीचा माहोल होता तो माहोल तुटला आणि सगळी गडबडी सुरू झाली, बरोबर आहे? आणि जिथं इलेक्ट्रॉनची गडबडी सुरू झाली तिथं उष्णता निर्माण होते आणि यालाच म्हणतात फ्री रॅडिकल्स.
हे झाले फ्री रॅडिकल्स. आणि हे फ्री रॅडिकल्सच कॅन्सर साठी कारणीभूत आहेत. अँटीऑक्सिडंट काय करतात? अँटीऑक्सिडंट म्हणजे आपल्या अर्चनाताई. अर्चनाताईकडे काय आहे तर 120 रुपये येतं, 20 रुपयाचे सुट्टे येतात. ज्याला 2 रुपये लागले त्या देऊन टाकतात. ज्याला 3 पाहिजेत का 3 घे बाबा, तुला 2 पाहिजेत का 2 घे, तुला 1 रुपया पाहिजे का 1 रुपया घे. जागची जागी त्यांना स्थिर करतात. त्यांच्याकडे कारण की 120 रुपये येतात. म्हणजे त्यांनी 5-6 जणांना जरी 2-2 रुपये वाटले तर त्यांचे काही कमी होणार नाही. त्यांचे 100ला 100 राहतील बरोबर. तर त्यांना म्हणायचं अँटीऑक्सिडंट. म्हणजे ते अस्थिर अणूला स्थिर करतात आणि आपल्याला जे क्रॉनिकल डिसीज आहेत, जे आपले जीव घेणे आजार आहेत, त्या आजारापासून दूर ठेवतात. कोण? अँटीऑक्सिडंट. आणि हे अँटीऑक्सिडंट आपल्या भोजनात नाही. ज्यांच्या कुणाला क्रॉनिकल, मग ते म्हणतात मला काही सवय नाही, मला कुठलं व्यसन नाही, मग याला अटॅक कसं काय आला, याला कॅन्सर कसा झाला. हे सगळे आजार होतात फ्री रॅडिकल्स मुळे. आणि या फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज केलं गेलं पाहिजे. जे करायची जबाबदारी आहे अँटीऑक्सिडंटची. आणि डॉक्टर अभय बंग यांनी एक पुस्तक लिहिलंय, माझा साक्षात्कारी हृदयरोग. त्या पुस्तकामध्ये त्यांनी अँटीऑक्सिडंट विषयी भरपूर लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे माझा साक्षात्कारी हृदयरोग. लेखक आहेत डॉक्टर अभय बंग. तुम्ही जर कधी वाचलं हे पुस्तक तर तुम्हाला लक्षात येईल. ओके. असे अँटीऑक्सिडंट आपल्या भोजनात आहेत का? तर अजिबात नाहीत. आपल्या भोजनात अँटीऑक्सिडंट नाहीत, म्हणून आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स असू शकतात. अँटीऑक्सिडंट कोण आहेत? व्हिटॅमिन ए अँटीऑक्सिडंट आहे, व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट आहे, व्हिटॅमिन ई अँटीऑक्सिडंट आहे, सेलेनियम, क्रोमियम, मॅग्नीज, झिंक हे सगळे अँटीऑक्सिडंट आहेत जे आपल्याला फ्री रॅडिकल्स पासून वाचवतात. ओके. इथपर्यंत ओके लक्षात आलंय? मला असं वाटत नाही या अगोदर कोणी फ्री रॅडिकल्स विषयी तुम्हाला म्हणजे नाही सर, एवढं क्लिअर नाही सांगितलं. एक पीपीटी आहे, त्यामधली एक लाईन आहे बाबा फ्री रॅडिकल्स पासून तुम्हाला वाचवतात. परंतु नेमकं कसं वाचवतात? जर आपली फिजिकल मिटिंग असते तर आपण चिल्लर देऊन हे समजून घेतलं असतं की अरे कसं होतंय हे, कशी. आणि हे अँटीऑक्सिडंट नाहीत ना आपल्या भोजनामध्ये, अँटीऑक्सिडंट नाहीत, म्हणून फ्री रॅडिकल्स न्यूट्रलाइज होत नाहीत. रोजचे रोज आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात. प्रदूषणामुळे फ्री रॅडिकल्स तयार होतात, तणावामुळे फ्री रॅडिकल्स तयार होतात. प्रदूषण मग हवेचं आहे, पाण्याचं आहे, भोजनाचं आहे, विचाराचं आहे. या सगळ्या प्रदूषणामुळे आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. म्हणून अँटीऑक्सिडंट आपल्या भोजनात दररोज असणं आवश्यक आहे. म्हणून आपण न्यूट्रिचार्ज मॅन घेतली पाहिजे. तुम्ही हा मुद्दा जरी समजून सांगितला तरीही न्यूट्रिचार्ज मॅन घेण्या म्हणजे त्या माणसाला प्रवृत्त करू शकतो. 100% फ्री रॅडिकल्सला न्यूट्रलाइज करायचं काम करतंय. दुसरं आहे आपल्याकडं. दुसरा एक मुद्दा सांगतो, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B12 या सगळ्यांना बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन म्हणतात. बरेच जण म्हणतात बाबा मी भोजन तर चांगला करतो पण मला सुस्ती राहते, मला ऊर्जावान वाटत नाही. ऍक्च्युअल भोजन घेतल्यानंतर त्यातून ऊर्जा वाटायला पाहिजे. गाडी सर्व्हिसिंग केली, त्यामध्ये पेट्रोल वगैरे टाकले, गाडी कशी टाकाटाक पळायला पाहिजे. मग का ऊर्जावान वाटत नाही? तर मित्रांनो, शाकाहारी भोजनातून तुम्हाला जर ऊर्जा घ्यायची असेल तर तुमच्या भोजनामध्ये बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन असायला हवेत. जर तुमच्या भोजनात बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नसतील तर शाकाहारी भोजनातून ऊर्जा निर्मिती होत नाही. शाकाहारी भोजनातून ऊर्जा निर्मिती होण्यासाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स लागतात, जे आपल्या भोजनातून मिसिंग आहेत. आपल्या भोजनातून व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मिक्सिंग आहे, म्हणून त्यांना ऊर्जावान वाटत नाही. बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन काय करतात? पहिलं काम करतात, आपण जे भोजन करतो त्या भोजनातून ऊर्जा निर्मितीचं काम करतात. त्वचा आणि आपल्या असले नर्व सिस्टीम याला स्वस्थ बनवतात, रोग प्रतिरोधक क्षमता वाढवतात, तणाव कमी करतात. आणि आपल्या शरीरामधून मध्ये जे कोशिका आहेत, ज्या सेल्स आहेत, या सगळ्या सेल्सला ठीक करतात, अॅनिमिया पासून दूर ठेवतात. इतकंच एखाद्या व्यक्तीला समजून सांगण्यासाठी पुरेसं आहे की न्यूट्रिचार्ज मॅन तू का घेतली पाहिजे. आपण फक्त म्हणतो तुम्ही न्यूट्रिचार्ज मॅन घ्या,
पण आपण त्याला पद्धतशीरपणे सगळं 100% समजून सांगू शकत नाही. आपण एक नियम करायचा, थोडा वेळ लागू द्या, परंतु त्या व्यक्तीला पूर्ण बेसिक समजून सांगा. एकदा तुम्ही परफेक्ट समजून सांगितलं तर ती व्यक्ती आयुष्यभर तुम्हाला न विचारता हे सप्लिमेंट घेत राहील, आयुष्यभर घेत राहील. फक्त तुम्हाला त्याची काउन्सिलिंग पद्धतशीर करता आली पाहिजे. ओके. आता मायक्रो मिनरल्स आहेत, हे तर झालं व्हिटॅमिनची गोष्ट. मिनरल्स आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयर्न, हे आपल्या दाताला, हाडांना मजबूत करतात. आपल्या हाडाची बोन मिनरल डेन्सिटी वाढवतात, BMD. बोन मिनरल डेन्सिटी वाढतात, आपल्या हाडाला मजबूत करतात, हिमोग्लोबिन वाढवतात. आणि काही मायक्रो मिनरल्स आहेत जे कमी प्रमाणात लागतात, कॉपर, बोरान, आयोडीन, मॉलिब्डेनम, हे बुद्धिमत्ता वाढवतात, मानसिक सजगता वाढवतात, ताकद देतात आणि कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरला नियंत्रित ठेवतात. हे सगळे विटॅमिन्स, बायोटीन असेल, व्हिटॅमिन डी असेल, व्हिटॅमिन के असेल, हे आपल्याला म्हातारं होण्यापासून वाचवतात, आहे की नाही. हाडांना मजबूत करतात, स्किन आपली चमकदार करतात, तर आपण तरुण राहू, कमजोरीपासून वाचवतात, आपल्याला ऊर्जा देण्याचं काम हे विटॅमिन करतात. आता एक काही स्पेशल गोष्टी, न्यूट्रिचार्ज मॅनच्या काही स्पेशल गोष्टी. अर्जिनिन टाकलेलं आहे न्यूट्रिचार्ज मॅन मध्ये, अर्जिनिन आहे. अर्जिनिन हे पुरुषाला पुरुष ठेवण्यासाठीच अमायनो ऍसिड आहे. कारण की पुरुषाच्या शरीरामध्ये असलेले स्पर्म काउंट आणि स्पर्म मोबॅलिटी वाढवण्याचं काम अर्जिनिन करते. गुटख्यामुळं, विविध प्रकारच्या व्यसनामुळं पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होतो आणि स्पर्म काउंट जरी व्यवस्थित असेल तर त्याची स्पर्म मोबॅलिटी कमी होते, म्हणजे ते स्पर्मामध्ये शक्ती राहत नाही. अर्जिनिननं स्पर्म काउंट आणि स्पर्म मोबॅलिटी वाढते, हा अर्जिनिनचा फायदा आहे. याचे रिसर्च पेपर सुद्धा आहेत आपल्या. झिंक पुरुषांमध्ये नपुसकतेपासून वाचवतं, नपुसक होण्यापासून वाचवतंय. आणि डीएनए, पुरुषाचा डीएनए चांगला बनवण्यासाठी मदतगार आहे झिंक. हे स्पेशल काम करतात. हे एल लायसिन जे आहे मित्रांनो, एल लायसिन सुद्धा स्पर्म काउंट वाढवण्याचं काम करतंय, इम्युनिटी वाढवण्याचं काम करतंय. तुम्हाला हे सगळं, याचे रिसर्च पेपर आहेत. हे मी एकही गोष्ट बिना रिसर्च पेपरची बोलत नाही. आणि हे सगळं मग आपण हे सगळे WHO, ICMR आणि यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण याची आपूर्ती 3 पद्धतीने करू शकतो. RD आपण 3 पद्धतीने पूर्ण करू शकतो. पहिली पद्धत आहे फूड न्यूट्रिशन, म्हणजे बाजारातून तितके फळं विकत आणा आणि खा, हे आहे फूड न्यूट्रिशन. दुसरी पद्धत आहे फूड टेक्नॉलॉजी, म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन सी पाहिजे तर आवळा कॅन्डी खा, आवळा ज्यूस प्या व्हिटॅमिन सी साठी. तुम्हाला जर एखादा घटक लागतोय तर तुम्ही त्याची फळं आणून खा, किंवा मग त्याचा ज्यूस प्या, किंवा त्याचे कापून ठेवलेलं काही दिवस प्रिझर्व केलेली गोष्ट खा. हे झाली फूड टेक्नॉलॉजी. आणि तिसरं आहे न्यूट्रॉसिटिकल सायन्स, म्हणजे खूप सारे पोषक घटक छोट्या टॅबलेट मध्ये टाकून खूप सारे पोषक अन्न घटक एका छोट्या टॅबलेट मध्ये टाकायचे आणि ती टॅबलेट सेवन करायची. याला म्हणायचं न्यूट्रॉसिटिकल सायन्स. तर न्यूट्रिचार्ज मॅन हे न्यूट्रॉसिटिकल सायन्स आहे. मग एखाद्या व्यक्तीनं जर सगळं विकत आणून खायचं जर म्हणून RDA पूर्ण करायचं जर असेल, त्याला काय काय खावं लागेल? त्याला 2 मिनिटात खाऊ. त्याला बीटा कॅरोटीनसाठी पपई खावी लागेल 140 ग्रॅम. ओके. व्हिटॅमिन ए साठी ऍप्रिकॉट खावे लागतील, व्हिटॅमिन सी साठी संत्र खावं लागेल, व्हिटॅमिन ई साठी बदाम खावे लागतील, व्हिटॅमिन B1 साठी ग्रीन पी खावे लागतील, व्हिटॅमिन B2 साठी रायबोफ्लोविन साठी टोफू खावा लागेल, व्हिटॅमिन B3 साठी नायसिन खावं लागेल, व्हिटॅमिन B5 साठी सूर्यफुलाच्या बिया खावा लागतील, व्हिटॅमिन B6 साठी केळी खावं लागेल, फोलिक ऍसिड साठी पालक खावा लागेल, व्हिटॅमिन के साठी त्याला कोबी खावी लागेल, कॅल्शियम साठी दूध प्यावं लागेल, पोटॅशियम साठी
रताळे खावं लागतील, आयरन साठी बीटरूट खावं लागेल, क्रोमियम साठी ब्रोकोली खावं लागेल, लाइकोपीन साठी टोमॅटो खावे लागतील, ग्रीन टी साठी ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट प्यावं लागेल. आणि इतकं सगळं जर घ्यायचं म्हटलं तर त्याला बाजार भावानुसार दररोजचे 400 रुपये लागतील. आता एका पीपीटी मध्ये आणलं मी सगळे, हे सगळं त्यांना एखाद्याने ठरवलं की मला हे सगळं खायचं, तर त्याला इतकं विकत आणावं लागेल. इतकं विकत आणून खावं लागेल, तेव्हा त्याचा आरडीए पूर्ण होईल. यासाठी त्याला लागतील 400 रुपये. बरं, इतकं आणावं लागल, खावं लागल, पचवावं लागल, ऍब्झॉर्ब करावं लागल, तर त्यासोबत कॅलरीज पण किती येतील याचा एक विचार करा. तो सगळ्या गोष्टी कच्च्या खाऊ शकणार आहे का नाही? पोळी भाकरी काहीतरी लागेल ना, तर त्याच्यासोबत कॅलरीज किती येतील, आणि त्या कॅलरीज जर बर्न झाल्या नाही तर काय होईल, तर त्याच्या शरीरामध्ये फॅट वाढेल. त्यामुळं फिजिकली इतकं सगळं विकत आणून खाणं अशक्य कोटीतली बाब आहे. मग इतकं सगळं खायचं नसेल, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, एखादा सांगा तुम्हाला खायचंय का, तितकं खावं लागेल, इतके रुपये लागतील. मग इतकं तर अवेलेबल पाहिजे. एवढ्या गोष्टी आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात. आणायच्या कोणी, खायच्या कोणी, आणि दिवसभर जर खात राहिलं तर कामावर कधी जायचं, काम कधी करायचं? हे पहा, आपण माणूस आहोत, प्राणी नाही. 24 तास खायचं काम प्राण्याचं आहे, मानवाचं नाही. आपण 2 वेळ 3 वेळ खाऊ शकतो, आणि तेवढंच मानवासाठी योग्य आहे. प्राण्याचं काम आहे दिवसभर खात राहणं. प्राण्याचं काम, आपण मनुष्य आहोत, 2 पायावर चालतो. आपण सगळ्यांनी काय करायचं, इतकं खायचं नाही, आपण एक न्यूट्रिचार्ज मॅन घ्यायची. न्यूट्रिचार्ज मॅन जर घेतली तर तुम्हाला दाखवलेल्या इतक्या गोष्टी तुम्हाला खायची गरज नाही. यानं तुमचा ऊर्जा स्टॅमिना वाढेल, आहारातल्या सर्व कमतरता दूर होतील, तुमची स्मृती चांगली राहील, तुमचं दिमाग, तुमचं मेंदू सक्रिय राहील. अँटीऑक्सिडंट असल्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरचे सर्व डाग, तुमची त्वचा छान राहील, चमकदार राहील, सुरकुत्या कमी होतील, केस सुद्धा चांगले राहतील, तुमची इम्युनिटी वाढेल, तुमचं हृदय चांगल्या पद्धतीने काम करेल, तुम्हाला ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल पासून तुम्ही दूर राहताल, तुमचा एचबी चांगला राहील, आणि तुमचे डोळे चांगले राहतील, तुमचं हाडं, सांधे मजबूत राहतील, एकूणच तुमचं संपूर्ण शरीर व्यवस्थित राहील. न्यूट्रिचार्ज मॅन ब्रेकफास्ट नंतर, न्याहारी नंतर 1 टॅबलेट जर आपण रेग्युलर जर घेतली तर मित्रांनो, आपल्या भोजनातल्या सर्व कमतरता दूर होतात. यासाठी पहिली अट एक आहे की विकायच्या अगोदर आपल्या स्वतःला अगोदर घ्यावं लागतं. जोपर्यंत आपण स्वतः घेणार नाहीत तोपर्यंत प्रॉडक्ट विकल्या जाणार नाही. 2014 पासून मी रेग्युलर घेतोय. आता 2025 आहे. सध्या माझं रनिंग एज 45 पूर्ण करून मी 46 वर्षामध्ये पदार्पण केलंय. 46 वर्ष माझं वय आहे. मित्रांनो, पूर्ण प्रवास करतो, कधी आजारी पडत नाही. प्रोटीन प्लस न्यूट्रिचार्ज मॅन जर असेल, तुमची स्किन चांगली राहते, तुमचे केस घनदाट राहतात. आता 46 वर्ष वय आहे माझं, आणि तुम्हाला माझे केस दिसत असतात एकदम घनदाट, कारण बायोटीन, ज्याला ब्युटी व्हिटॅमिन म्हणतात, जे तुमचे केस गळू देत नाही. आणि 2000 सालपासून मनोजजी मी कलर करतोय केस. माझे सगळे केस पांढरे आहेत, आणि आज 25 वर्ष झाले मी रेग्युलर कलर करतोय, माझे केस विरळ झाले नाहीत. म्हणजे आज रोजी सुद्धा 25 वर्ष कलर करून सुद्धा जर केस विरळ होत नसतील तर याचा अर्थाची मुळं मजबूत आहेत. जे व्हिटॅमिन मिनरल रेग्युलर मी घेतोय त्यानं मजबूत राहिले आहे. आता ताईच्या प्रश्नाकडे आपण येऊ. ताईने विचारलं होतं की जर आपण न्यूट्रिशन मॅन दिले तर व्यसनापासून व्यक्ती दूर राहील. निसर्गाचा नियम आहे की निसर्ग कधीच पोकळी ठेवत नाही, कशा ना कशा ती भरून काढतो. जर तुम्ही चांगल्या सवयी लागल्या नाहीत तर शक्यता असते तुम्हाला वाईट सवय लागायची. एकदम शक्यता असते. तुम्ही चांगल्या मित्रात जर नाही राहिले तुम्ही वाईट मित्राकडे जाता. जर तुम्ही व्यवस्थितपणे जर न्यूट्रिशन जर घेतलं तर तुमचा तणाव नियंत्रणात राहतो. कारण व्यसनी होण्याच्या काही कारणापैकी एक कारण आहे तणाव, ऊर्जाचा अभाव. जर ह्या गोष्टीपासून दूर जर राहिलो तर आपण तणावापासून दूर राहू, ऊर्जावान राहू, चांगल्या लोकात राहू, तर डेफिनेटली आपण व्यसनापासून सुद्धा दूर राहू. त्यामुळं प्रत्येक स्त्रिया, इथं बऱ्याच ताई मंडळी बसलेल्या आहेत,
बहुतेक कामात असतील, किचन मध्ये असतील, मुलांचा अभ्यास घेत असतील, म्हणून कदाचित त्यांचे कॅमेरे बंद असतील. परंतु प्रत्येक ताई मंडळीची ही जबाबदारी आहे की आपला मोबाईल फुल चार्ज करून पाठवा. तुमचा जो मोबाईल बाहेर फिरतो ना 6 फूट उंचीचा, 5.5-6 फूट उंचीचा, तो मोबाईल फुल चार्ज करून पाठवा. म्हणजे कसा फुल चार्ज करायचा आहे? न्यूट्रीचार्ज मॅन आणि प्रोटीन घालूनच पाठवायचा. म्हणजे तो बाहेर चार्जिंगला लावणार नाही स्वतःला, नाहीतर ते काही ना काही चार्जिंगला लावताल आणि मग तुम्ही म्हणता हे कसं झालं. म्हणजे आजपर्यंत तुम्हाला माहित नव्हतं, कदाचित आजपर्यंत तुम्हाला या पद्धतीने कोणी सांगितलं नसेल. तर तुम्ही आता कुणाला काही शंका असल्यास यू आर फ्री. मी तुम्हाला म्हणतो मी तुम्हाला 40 मिनिटं बोलणार आहे. 40 मिनिटं मधनं तुम्ही 50 मिनिटं घेतले. तर तुम्हाला काही शंका असल्यास निसंकोचपणे विचारा. एकदम निसंकोचपणे असं वाटू देऊ नका मी हा प्रश्न विचारला तर कसं काय, एकदम निसंकोचपणे विचारा.